वेलकम टू चविष्ट चंदू, तुमचा आवडतं लाडकं फूड चॅनल। तर मित्रांनो, आज तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की नेहमी भाज्या, सुऱ्या आणि किचनच्या माहोलमध्ये रेडी होणारे व्हिडिओ अचानक असे ब्लँक आणि एकटा चंदू का दिसतोय, भाज्या वगैरे कुठे गेले। तर तुम्हा सगळ्यांना मला एक गोष्ट कळवायची होती मित्रांनो, की आजपासून म्हणजे हा जो व्हिडिओ असेल हा माझा शेवटचा व्हिडिओ असेल। याच्या पुढे मी रेसिपीजचे व्हिडिओ टाकू नाही शकणार। ही गोष्ट सांगताना मला स्वतःलाही खूप जास्त दुःख होतंय, कारण माझं पॅशन सोडून मला याच्या व्यतिरिक्त काहीतरी करावं लागणार आहे। आता तुम्हाला हाही प्रश्न पडला असेल की हे सगळ्या गोष्टी, जर माझं चॅनल एवढं चांगलं चालू आहे तर मी त्या सगळ्या गोष्टी सोडून पुढे का चाललोय, दुसऱ्या कामाकडे का चाललोय। तर मित्रांनो, असं सांगायचं होतं तुम्हाला की माझे जे पॅरेंट्स आहेत त्यांनी मला काहीतरी जबाबदाऱ्या दिल्या आहेत। मी माझ्या घरात एकटा आहे मुलगा म्हणून, आणि आईबाबांचा एकटा मुलगा असल्यामुळे मला घरातनं थोडं फायनान्शियली प्रेशर असल्यामुळे मला हे सगळं काम सोडून व्यवस्थित जॉब करावा लागेल। तर मी यापुढे आता कोणतेही रेसिपीचे व्हिडिओज नाही टाकू शकणार, आणि पुढे माझ्या काकांच्या कंपनीमध्ये मी सुपरवायझर म्हणून काम करणार। जर तुमचा आता जो चविष्ट चंदू होता तो सुपरवायझर चंद्रकांत म्हणून काम करणार आहे। आणि तुम्ही सगळ्यांनी मला खूप प्रेम दिले आतापर्यंत, म्हणजे मला अशा रिस्पॉन्सची अजिबात कल्पना पण नव्हती, आणि अशा रिस्पॉन्स मिळाल्यामुळे मला खूप जास्त भावारून गेलोय। म्हणजे माझ्याकडे शब्दही नाही की मी तुमचं थँक्यू कोणत्या शब्दांमध्ये करू। तर तुम्ही जे प्रेम दिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। याच्या पुढे तुम्हाला मी रेसिपीचे व्हिडिओज नाही टाकू शकणार, त्यासाठी खूप खूप जास्त सॉरी। तुमच्या सगळ्यांची मी माफी मागतो, आणि असंच तुम्ही जसं मला प्रेम दाखवलंय, जर आयुष्यात पुढे मी कधी परत सुरू केलं तर असंच मला प्रेम दाखवत राहा। आणि तुमच्या सगळ्यांची सोबत, तुमच्या सगळ्यांची साथ मी कधीच विसरणार नाही। ते जे तुम्ही गोड गोड कमेंट करायचे ते कधीच विसरणार नाही। आणि जास्त बोललो तर मला रडायला येईल, म्हणून मी एवढंच बोलतो आणि संपवतो। धन्यवाद।